नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. नीट परीक्षेबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या आणि परीक्षेच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्याने आतापर्यंत 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली, राजस्थान आणि गोवा येथील 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील आदर्श नगर परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली, तर राजस्थानातील सीकर येथील प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. याशिवाय गोव्यातील एका विद्यार्थ्यानेही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे नीट परीक्षेच्या तणावाच्या विद्यार्थ्यांवरती किती गंभीर परिणाम होत आहे याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये. सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. विद्यार्थी आणि पालकांनी मानसिक तणावाच्या काळात समुपदेशनाचा आधार घ्यावा असं आवाहनही करण्यात येत आहे. यापूर्वी देखील विविध परीक्षेचे पेपर फुटल्यामुळे परीक्षा रद्द झाल्या होत्या, मात्र अशा प्रकारे कोणीही पाऊल उचलले नसल्याची माहिती समोर आली नाही. मात्र नीट सारखी परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या आत्महत्येला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित झाला आहे.